अव्वल अफजलने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि गोलंदाजी स्वीकारल्याने आमंत्रित केलेलं आहे ते फलंदाजीसाठी जोवन सुपर जायंट्सच्या संघाला पाहायला गेले तर याच्या पहिल्याच्या सामन्यामध्ये जे की माड संघ पराभूत झालेला होता. पराभूत संघाचं सुद्धा क्रिकेटमध्ये हार जीत त्यांना सुद्धा मी एकच सांगेन की क्रिकेटमध्ये हार जीत होतच असते, पण आपण कधी खचून जाऊ नका, कारण की अपयशाच्या खडकाखाली जे की यशाचं जर लपलेलं आहे तेच आपल्याला शोधता आलं पाहिजे. जेव्हा आपल्याला आपण जेव्हा मागे तेव्हा आपण कधी पण जेव्हा आपण मागे याल तेव्हा कदाचित धनुष्य बाणाचा कधी विचार करा, कारण तो जेवढा मागे खेचला जातो तेवढा वेगाने यशाचा पाठलाग करत असतो. सामन्याकडे बोलूया सेकंड राऊंड मध्ये पहिला सामना. चला कमिटीच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की लाईनमॅनचं काम पूर्ण करायचं, लाईनमॅन साठी सुद्धा जायचं आहे. चला आपल्याला गोल्डन ट्रॅक वरती सौरभ पाया भेटणार आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांगायला सुद्धा पहिले चेटिक फेकताना आपल्याला सौरभ पाया भेटणार. राईट अप राऊंड विकेटचा माराकडे स्ट्राईक केली होती आपल्याला नवीद पाहायला भेटेल. पाहूया नवीद सुद्धा एक भारी फलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. नवीद सुद्धा एक मंडणगड तालुक्यामध्ये नावाजलेल्या गावाजले फलंदाज सुद्धा नवीद आपल्याला पाहायला भेटणार आहे. स्ट्राईक रोडेड स्ट्राईक असेल पट्टूच्या हातामध्ये, पण इथं डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यामुळे चेंडू डिक्लेअर झोन ट्रॅव्हल झालेला आहे. ते एक धावा तर भेटेल. स्ट्राईक असेल परत नवीच्याच हातामध्ये एक धावाच्या मध्ये संघाचं खातं खुलेल, वैयक्तिक स्वतःचं खातं सुद्धा खुलेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एक धाव झालेली आहे. पुढचा चेंडू परत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सौरभ. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू परत एकदा त्याच दिशेने डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 चेंडू आणि 2 धावा. बघा गेजरी परत राईट अप राऊंड विकेटचा मारा केली. सौरभ स्ट्राईक केली. नवीद असेल 9 पाया आपल्या संघासाठी किती धावा जोडतो. पुढचा चेंडू अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धाव फलकावती अतिरिक्त धावा जोडली जाईल. एक धावाच्या मध्ये संघाची धाव संख्या पुढे सरसावेल. धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 13-3 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथं बीट होत आहे. बॅटरने बॉलाचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडूमध्ये 3च धावा सौरभ याने खर्च केलेले आहेत. पाहूया अजून षटकामध्ये 3 चेंडू येणं बाकी असतील. 3 चेंडूमध्ये किती धावा रोखून ठेवतो का पुढच्या संख्येमध्ये भर पोहोचून देतो तर सौरभ अजून षटकामध्ये पाहूया 3 चेंडू असतील. उर्वरित 3 चेंडू या षटकामध्ये पाहायला 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो सौरभ. परत राईट राऊंड विकेट फेकण्याचा प्रयत्न, परत एकदा लेन लाईनशी भटकत चाललेला आहे. परत एकदा अतिरिक्त धावा फेकतोय. या अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचे 4 या आकड्यावरती. पुढचा चेंडू बॉलरला संबंध देत आहेत, जे की चांगल्या प्रकारचे आपल्याला पहिल्यांदा स्ट्राईक ही पाहायला भेटेल. पट्टूच्या हातामध्ये इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. डावकुरा फलंदाज पट्टू सुद्धा काल सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी पट्टूच्या मधून पाहायला भेटली. हा सुद्धा भेटते का पाहूया. इथे एक धावा निश्चितपणे पूर्ण होईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. चला परत गोलंदाजीसाठी सौरभ सज्ज होताना पाहायला भेटेल. राईट हँड राऊंड विकेटचा मारा करेल. पुढचा चेंडू बघाचा जेल टिपायचा प्रयत्न होता, पण चेंडू डायरेक्ट जातोय लाईनच्या पाठची असेल. कीपरच्या पाठची लाईन असेल, डायरेक्ट चेंडू बाहेर गेला असेल का, अंपायर कॉल असेल, अंपायरचा निर्णय पेंडिंग असेल का. चला अंपायरने निर्णय दिलेला आहे. क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय जागेल. नवीच्या रूपामध्ये नवी त्यांना पवेलियन मध्ये पळताळ बॅक टू पवेलियन. नवीच्या रूपात मोठा झटका लागेल. मोठा गडी बाद होईल. मोठा मासा गलीला लागणार आहे, जे की आताच्या पाहायला गेलो तरी नवी सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी करत असतो, जे की तो सुद्धा एक मोठे सामने खेळतो. तसेच आपल्याला नॉन स्ट्राईक होती, तसाच पट्टू सुद्धा पाहायला भेटणार आहे. स्ट्राईकिंग होती, स्ट्राईक असेल ती पट्टूच्या हातामध्ये. एक षटकाची समाप्ती झालेली आहे. एक षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. आता गोल्डन ट्रॅक होते आपल्याला हुसेन पाहायला भेटेल. वैयक्तिक पहिला आणि सांगून दुसरं षटक फेकण्या हुसेन सज्ज होतोय. राईट हँड राऊंड विकेट फेकण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू पहिला चेंडू टॅप केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला फौजांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. इथे एक धावा भेटेल. स्ट्राईक रोटेट सुद्धा होईल. स्ट्राईक असेल ती आता शहबाजच्या हातामध्ये, जे की कालच्या दिवसामध्ये शहबाज चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी करत होता. ते पाहूया आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटते का.
फौजा हुसेन गोलंदाजीसाठी सज्ज राईट राऊंड विकेटचा मारा गेला पहिला चेंडू ती एक धावा खर्च केलेला आहे पुढचा चेंडू फेकण्यासाठी परत सज्ज होतोय राईट राऊंड विकेट पुढचा चेंडू परत अतिरिक्त फेकेल अतिरिक्त धावा सोडली जाईल धावसंख्येमध्ये भर पोहोचेल एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 8 या आकड्यावरती पुढचा चेंडू इथं थोडेसे बीट होत आहेत थोडं बॅट आणि परफेक्ट इथं कनेक्शन होत नाही आहे निर्धाव चेंडूची सांगता होते निर्धाव चेंडूची सांगता होईल संघाची धावसंख्या थांबलेली असेल 8 या आकड्यावरती आता मोठे प्रहार खेळणं आवश्यक असेल गरजेचं असेल महत्वाचं असेल ते मारावे सुद्धा लागेल शाहीबाजांना सुद्धा बघितले अजून आपल्याला ओपनर फलंदाज पट्टू नॉन स्ट्राईक वरती पाहायला भेटेल सामन्याला परत सामन्याकडे पाहूया पुढचा चेंडू क्लीन परत एकदा बोल्ड होईल की पवेलियन मध्ये परत बॅक टू पवेलियन शाहीबाज संघाला लागतोय दुसरा झटका दुसरा खेळाडू दुसरा प्लेयर पवेलियन मध्ये परतावं लागेल ठीक आहे शाहीबाजच्या रूपामध्ये संघाला दुसरा गडी दुसरा झटका सुद्धा लागला दुसरा गडी बाद सुद्धा झालेला आहे चला पाहूया असं सामन्याकडे पाहायला गेलो तरी अजून संघाची धावसंख्या झालेली 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे अजून षटकामध्ये 3 चेंडूंना बाकी असतील हुसेन चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे बघा गेलो तरी त्याने 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेले पण एक गडी बाद सुद्धा केलेला आहे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती आता आपल्याला स्ट्राईक केली होती आपल्याला पाहायला भेटेल आकाश चेंडू किती टॅप करून किती आकाशामध्ये पोहोचत होतो आपल्याला आकाश असे स्ट्राईक केली होती पाहूया हुसेन सज्ज होती गोलंदाजीसाठी राईट राऊंड विकेटचा मारा करेल आकाश हुसेन आकाशसाठी बघा की होती आजच्या दिवसामधला हा सेकंड राऊंड मधला पहिला सामना असेल स्ट्राईक केली होती असेल तो आकाश गोलंदाजीसाठी पहिला हुसेन सज्ज होतोय चला पुढचा चेंडू फेकण्यासाठी पहिला हुसेन सज्ज होते राईट राऊंड विकेटचा मारा करेल आकाशसाठी पुढचा चेंडू इथं बॅटने चेंडू काही समजत नाही आहे इथं निर्धाव चेंडूची सांगता होते इथं आपल्याला चांगल्या प्रकारचे एक्स्ट्रीरक्षकचं काम पूर्ण करताना पाहायला भेटू आदनान मिरकर ते सुद्धा चांगल्या प्रकारचे एक्स्ट्रीरक्षकचं काम पूर्ण करताना चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत चांगल्या प्रकारची फलंदाजी करतात तसे चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा करतात पुढचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता पण इथं राऊंड चेंडू गेलेला आहे रनआउटची संधी असेल पाहूया अंपायरचा डिसिजन पेंडिंग असेल पाहूया अंपायर थोड्याच वेळामध्ये आपल्याला निर्णय सांगतील भाई अभी लॉजिस बघून रेस नाही काय रेडी तर ह्याच्यानंतर होणारा सामना ग्रीन लेजेंड विरुद्ध 5 पंढरी दोन्ही संघाचे कर्णधाराने ग्रीन ह्याच्यानंतर होणारा सामना सेकंड राऊंड मध्ये सेकंड सामना ग्रीन लेजेंड 5 पंढरी विरुद्ध अल अरफा दोन्ही संघाचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स नाणे विकी करून घ्यायचे आहे दोन्ही संघाचे करणारा विनंती असेल की फास्ट यायचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये चला बघा की दोन्ही संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती अजून षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल हुसेन गोलंदाजी सज्ज होतोय टॅप केलेला आहे चेंडू टॅप केले पंच करतोय चेंडू जातोय सेम मारेगा पार डाबेच्या चौकार भेटतील इथं 4 मिलेंगी 4 तो बेडा होगा पार इथं भेटताय 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती उदाहरणाची की अपयशी यशाची पहिली पायरी होते असते तेच आपल्याला कारण की पहिल्यांदा जर अपयश भेटला तर सारखंच आपण यशाचं पाठलाग करायचा असतो संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे
ती 13 या आकड्यावरती 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजून 2 षटकाचा खेळ बाकी असेल. चला परत आपल्याला वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसऱ्या चेंडू फेकणे सौरभ पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूला भिरकवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. डिक्लेअर झोन असल्यामुळे ते एकच धावा भेटेल. आकाशच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारची पाया फलंदाजी पाहायला भेटते का. हे एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पर्याय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सौरभ. चांगला भिरकवण्याचा प्रयत्न असेल पण इथं बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. बघायला गेलं तरी चांगल्या प्रकारचा आपल्याला एसटी सुद्धा चांगल्या प्रकारचा बॉल पकडतोय. इथं निर्धाव चेंडूची सांगता होती. अजून या षटकामध्ये 4 चेंडूंना बाकी असतील. बघायला गेलं तरी सौरभ या षटकामध्ये सुद्धा पावे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो का. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. पुढचा चेंडू बरोबर राईट हँड राऊंड विकेट फेकण्याचा प्रयत्न. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होती. परत एकदा बॅटरने बॉलर संपर्क होत नाही. जशी जशी निर्धाव चेंडू येत असेल तसं तसं प्रेशर वाढत राहील. कसे तुमचे स्कोरची धावसंख्या जी थांबलेली असेल धावसंख्या जाऊन की 14 या आकड्याची धावसंख्या थांबलेली. 2 चेंडू निर्धाव चेंडू पाहायला भेटलेले आहेत आपल्याला. पाहूया सौरभ आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे. परत पुढचा चेंडू नो असेल. 9च्या रूपामध्ये आत्ताचे 9+1 टोटल 2. चला निर्णय पेंडिंग असेल. अंपायरची बात करायची आणि थोड्याच वेळामध्ये अंपायर आपला निर्णय सांगायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे.
चला परत एकदा सामन्याला सुरुवात होईल. संघाची धावसंख्या 4 चेंडू आणि 15 धावांवरती जाऊन पोहोचलेली आहे. पाहूया आता आपल्याला स्ट्राईक चेंडू ते आकाश पाहायला भेटेल. असं नॉन स्ट्राईक होती पट्टू सुद्धा पाहिले. परत एकदा मी मना जेवढे प्रेक्षक सर्व इथे आलेले आहेत सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो आणि सामन्याकडे पाहूया. सामना झालेला आहे. संघाची धावसंख्या 15 आकडे होती. लॉस ऑफ 4 विकेट. संघाची लॉस ऑफ 2 विकेट बघा गेले तरी 2 झटकेला आहे. 2 गडी बाद सुद्धा झाले. संघाची धावसंख्या 5 आकडे जाऊन फुलताची टॅप केलेला आहे. क्षेत्राच्या खाली येतो, पकडतोय, थ्रू करतोय. तो निश्चितपणे एक धावा पूर्ण होते. ह्या एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 आकडे होती. षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. सौरभ परत गोलांसाठी सज्ज होताना पाहायला भेटेल. राईट राऊंड विकेट फेकण्याचा प्रयत्न. स्ट्राईक केलेला पट्टू हलक्या केल्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा देतात. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 आकड्यावरती. पहिले लास्ट षटकामध्ये किती धावा येतात, किती धावांमध्ये भर पोहोचवून जातो की सेकंड राऊंड मधला पहिला सामना असेल. पहिला सामना जे की पहिल्या सामन्यामध्ये 3 षटक संपलेले. 3 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या 17 आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. अजून 1 षटकांचा खेळ बाकी असेल. जे की आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून जे की फिक्सल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह या माध्यमातून आपल्याला या चॅनलवरती आपल्याला चांगल्या प्रकारचा हा पूर्ण टुर्नामेंटचा आनंद घ्यायला भेटतो. त्या चॅनलला कृपया सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा. तसेच सुद्धा या चॅनलला सुद्धा सपोर्ट करत राहा. पाहायला गेलो तरी सामना सुद्धा आजच्या दिवसामध्ये रोमांचक सामना आज सुद्धा असेल. सेकंड राऊंड मधला पहिला सामना असेल. संघाची धावसंख्या 17 आकडे जाऊन पोहोचले. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. हॅलो चेक हॅलो. चला 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 आकडे होती. आता गोल्डन ट्रॅक होती. आपल्याला फौजान पाहायला भेटेल. राईट आर्मवर विकेट फेकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू होती पटव्याना पवल्यामध्ये बॅक टू पवल्यान जावं लागेल. पहिला चेंडू होती पटव्याना बाद केलेला आहे. संघाला लागतोय पट्टूच्या रूपामध्ये. तिसरा झटका, तिसरा गडी बाद होईल. पवल्यामध्ये पटव्याना सुद्धा पार जावं लागेल. पट्टूची जागा घेण्यासाठी आपल्याला आता जिशान पाहायला भेटेल. फौजान जे की पहिल्या चेंडूती पहिलाच गडी बाद केलेला आहे. पहिल्या चेंडूती की संघामध्ये तिसरा गडी बाद केलेला आहे. बघा गेलं तरी फौजान पाहूया अजून 5 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो, किती धावांना रोखवून ठेवतो. पुढचा चेंडूला फ्लॅग करण्याचा प्रयत्न होता. चेंडू टिकले झोन मध्ये ट्रॅव्हल होतो. चेंडू जातो 1 धावांसाठी. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलकाची धावा होता ते 18 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. 4th ओव्हर प्रोग्रेस. 4 षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचते. या षटकामध्ये अजून 4 चेंडू सकील बाकी असेल. अजून 4 चेंडू बाकी असेल. 4 चेंडूमध्ये किती धावांची भर पोहोचवून देतो. अजून आपल्याला स्ट्राईक केली होती पाहायला होते. जिशान तसं नॉन स्ट्राईक होती. आकाश सुद्धा पाहायला भेटेल. पुढचा चेंडू परत एकदा चांगल्या आपल्याला चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो. रनआउट किपिंग चांगले केले रनआउटच्या रूपामध्ये. संघाला लागतोय 4था झटका. 4था गडी बाजून जी की पवल्यामध्ये जिशाने सुद्धा पर जावं लागेल. 18 आकडे होती. संघाची धावसंख्या झाली 18 धावा. जे की संघाची धावसंख्या 18 आकडे जाऊन पोहोचले. 4 गडी बाद सुद्धा झालेले आहेत. या 4था षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या 18 धावावरती जाऊन पोहोचली. अजून या षटकामधले जे की या षटकामध्ये 3 चेंडू झालेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू पर्यंत गोलंदाजी सज्ज होते. फौजान चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. नो चेंडू असेल. नो चेंडू करार केलेला आहे. डिक्लेअर केलेला असेल 1 धावा. 9+1 टोटल 2. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 आकड्यावरती. जे की 9 चेंडू असल्यामुळे आपल्याला हा चेंडू परत फेकावा लागेल. चला संघाची धावसंख्या झाली 20 धावा. अजून या षटकामधले 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू टॅप केलेला आहे. खाली क्षेत्ररक्षक येतो. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आपल्या सौरभच्या माध्यमातून पाहायला भेटते. इथे 1 धावा भेटते. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 आकडे होते. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातात. चला स्ट्राईक केली होती. आकाश असेल. पाहूया अजून सामन्यामध्ये 2 चेंडू. या इनिंग मध्ये 2 चेंडू खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू आकाश भिरकवण्याचा प्रयत्न होता. आपण बॅटरने बॉलरचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या बघा की तरी 21 आकडे जाऊन थांबलेली आहे. यातला चेंडूने पाहूया किती धावा येतात का, किती धावांना रोखून ठेवतो.
तो फौजान चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण करतोय, चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो फौजान. पुढचा चेंडू ट्रॅप केलेला आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धावांसाठी षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांची धावसंख्या झाली 21 आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 22 धावा झाले, 23 धावांची आवश्यकता असेल ती अफजल अवले संघाला जिंकायचा असेल तर 24 चेंडूमध्ये 23 धावे करावे लागतील. त्याच्यानंतर होणारा सामना अलरफा शिपोले विरुद्ध 5 पंढरी. दोन्ही संघाचे कर्णधार आणि किलोमीटर बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकी करून घ्यायचे आहे. त्याला 5 पंढरीचे कर्णधार किंवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चला सामन्याला अंपायर आपल्या दोन्ही अंपायर विनंती असेल कृपया सामन्याला सुरुवात करायची. आता 24 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. तर अफजल अवले संघाला जरी या सामन्यामध्ये विजय यायचा असेल तर 24 चेंडूमध्ये 23 धावा करावे लागतील. बॉल टू बॉल मॅच असेल. पाहूया की स्ट्राईक केलेली आपल्या सलामीची जोडी सुद्धा पोहोचलेली फौजान आणि सौरभ जी की कालच्या दिवसामध्ये सुद्धा सौरभने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. पाहूया आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटते आपल्याला नाणेफेकी आजच्या हाताने होताना पाहायला भेटेल. याच्यानंतरचा होणारा सामना मोठा सामना असणार आहे, त्यांचे सुद्धा आपल्याला नाणेफेकी पाहायला भेटेल. अलरफाने नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे. थोड्याच वेळामध्ये आपला निर्णय सांगायचा आहे. चला आता बघा की जरी सामन्याकडे बोलूया. 4 षटकाचा खेळ असेल. सेकंड इनिंगचा खेळ चालू होईल. 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल ती अफजल अवले संघाला. सामन्याला सुरुवात होते. नवीन गोल्डन ट्रॅक होती पाहायला भेटेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिलं षटक फेकण्यासाठी पहिला आणि संघाकडून सुद्धा पहिलं षटक फेकण्यासाठी नवीन सज्ज होते. 24 धावांमध्ये 23 धावांचा पाठलाग करताना आपल्याला अफजल अवले संघ पाहायला भेटेल. चला पाहूया आता संघाची धावसंख्येची 24 धावा 23 धावा उंची 22 धावा 23 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 23 धावांचा पाठलाग करताना आपल्याला अफजल अवले संघ पाहायला भेटणार आहे. की आजचा दिवस फाय ग्रँड फिनालेचा दिवस असेल. पाहायला गेलो तरी चांगल्या प्रकारचे चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केलेली होती. पुणे संघाने चांगल्या प्रकारचे मॅनेजमेंट सुद्धा तसेच चांगल्या प्रकारचे ग्राउंडचे सुद्धा आपल्याला ग्राउंड सुद्धा चांगल्या प्रकारचं पाहायला भेटतो. त्याच्या आजच्या दिवसामध्ये फायनल सामना अंतिमचा सामना असेल. अंतिमचा सामन्यामधला सेकंड राऊंड मधला पहिला सामना असेल. फक्त पहिला सामन्याला सुरुवात सेकंड राऊंड मधला पहिला चेंडू फेकण्याचा प्रयत्न असेल. तर निर्धाव चेंडू पहिला चेंडू निर्धाव चेंडू सांगतो होते. बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. पाहूया आता पहिल्या चेंडू निर्धाव चेंडू फेकले. नवीन पाहूया चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो का.
चला परत एकदा सामन्याकडे पाहूया. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिलेली, स्वतः येतोय क्षेत्रक्षी येतोय, गोलंदाज स्वतः पकडण्यासाठी येतोय, जेवपर्यंत पकडतोय तेवढं निश्चितपणे एक दबाव पूर्ण होईल. एक दबावच्या मध्ये संघाचे खाता खोलेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 धाववरती. जे की अजून आपले बॉल टू बॉल मॅच असल्यामुळे प्रत्येक चेंडूमध्ये एक धाव आला तरी चालू शकतो. बॉल टू बॉल मॅच असेल. आता बघा की तरी दुसऱ्या 2 चेंडू संघाची धावसंख्या असेल 1 धाव. परत गोलंदाजी सज्ज होते नवीद. राईट हँड राऊंड विकेटचा मारा केला सौरभसाठी. पुढचा चेंडू परत हलक्याने परत सेम शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथं परत एक धावा भेटेल, सिंगल भेटेल. सिंगल धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 चेंडू आणि 2 धावा. परत एकदा पाहूया नवीन गोलंदाजी सज्ज होतो. राईट हँड राऊंड विकेटचा मारा करेल फौजांसाठी. पुढचा चेंडू आता थोडीशी बीट होता. रनआउट होण्याची संधी असेल, पण संधीचं सोनं केले नाही. पण संध्यासारखे भेटत नसतात. संधीचं सोनं करणे लय महत्वाचं असतो. कारण की बोलतो ना, जेव्हा सागरामध्ये पाणी असतो तेव्हा किडे माशांना खा, जेव्हा सागरामध्ये पाणी असतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. जेव्हा सागरात पाणी चुकतो तेव्हा किडे माशांना खात असतात. संधी सर्वांना भेटत, फक्त संधीचं सोनं करणं आपल्यामध्ये. पुढचा चेंडू परत एकदा भिरकवलेला, चेंडूला दिशा दिली, चेंडू टिकला, झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. पुढचा चेंडू परत सेम शॉट खेळण्याचा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न स्वतः आकाश येतोय. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आपल्याला आकाशच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. संघाची धावसंख्या झाली 1 षटकाच्या समाप्ती होती. लॉस ऑफ 0 विकेट, 5 धावा. परत सामना सुरुवात होते. आकाश वैयक्तिक पहिले आणि संघाने दुसऱ्या षटक फेकण्यासाठी आकाश सज्ज होते. 1 षटकाची समाप्ती झालेली. संघाची धावसंख्या 5 आकडे जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू रनआउट होण्याची संधी होती. 1 धावा भेटेल तर निश्चितपणे 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 आकडे होते. आता 17 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. अजून आपल्याला ओपनर जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटणार आहे. फौजान तसंच नाव स्ट्राईक होती, सौरभ सुद्धा असेल. इथे पहिल्या षटकापासून आपल्याला चांगल्या प्रकारचे शॉट पाहायला भेटते ते फौजांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू गोलंदाजी सज्ज होतोय तो आकाश. इथं परत एकदा बाईच्या रूपामध्ये परत 1 धावा भेटेल. थोडंसं चेंडू समजले नव्हतं, पण थोड्याशा एसटी लागल्याने थोडीशी चुकी होते. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावरती. चला आजच्या मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पॉवर कीपिंग पाहायला भेटते का. संघाचे सामने पाहायला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकडे होती. आता 16 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू पर्यंत हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. रन होण्याची संधी असेल का. इथे विकेटचा पतंग सौरभच्या रूपामध्ये लागेल संघाला पहिला झटका. सौरभच्या रूपामध्ये जे पहिला जरी सौरभला सुद्धा बॅक टू पवेलियन जावं लागेल. आता पाहूया 15 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. इथं निर्धाव चेंडूची सांगता येईल. इथं एक धावा पूर्ण करायचा प्रयत्न होता, पण रनआउट झालेली आहे. सौरभांना पवेलियनमध्ये पार जावं लागले. ही आता सौरभची जागा घेताना आपल्याला पाहायला भेटेल. चला सामन्याकडे पाहूया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकडे होती. अजून षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. आता बघा इथे चांगल्या प्रकारचे आकाश आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 1च धावा खर्च केलेला. पुढचा चेंडू हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टिकला झोन मध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धावा इथं भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकडे. अजून 15 धावांची आवश्यकता असेल. 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असते. स्ट्राईक केली होती आपल्याला 7 पाहायला भेटेल. पाहूया 7 आपल्या संघासाठी किती धावा जोडून देतो. कारण की आपल्याला पाहायला गेलो तरी 23 धावांचा पाठलाग करताना आपल्याला
अफजल अव्वल संघ पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू पर्यंत आकाश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. इथे बीट होत आहेत पण थोडंसं बॅटला बॉल नाही लागत आहे पण इथं 22 रुपये तर इथे कदाचित भेटेलच. एक धाव तरी भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पोहोचेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये लाच चेंडू जर केले बाकी असेल 1-2 असेल. षटकामध्ये लाच चेंडू फेकण्यासाठी आकाश सज्ज होते. स्ट्राईक केली अजून की आपलं ओपनर फलंदाज फौजान सज्ज असेल. पुढचा चेंडू अलंग कार्पेट केल्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटू क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. इथं भेटेल एक धाव. षटक क्रमांक दुसराचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्त होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. काय आला विषय आता बरोबर झालाय का चुकलाय. तर संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. नवीन फावल चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो का. पहिला चेंडू अंपायरकडे अपील करण्यात येते. इथे एक धावा निश्चितपणे पूर्ण होईल. एक धावाच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर पोहोचेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. आता 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक असेल ती 7च्या हातामध्ये. पाहूया 7 आपल्या संघासाठी किती धावा जोडतो, किती धाव संख्येमध्ये भर पोहोचवून देतो. परत एकदा नवीन गोलंदाजीसाठी सज्ज होते. राईट हँड राऊंड विकेटचा मारा केला तो 7 साठी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. इथे 11 धाव फलकावरती जोडले गेले. पुढचा चेंडू टॅप केला आहे. चेंडू तिकडे झोन मध्ये परत एकदा ट्रॅव्हल होईल. तिथे हलक्याने घेण्याचा प्रयत्न होता. चांगल्या प्रकारे शॉट सुद्धा होता. मग तरी एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या एक धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. नवीन फावल चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो का आपल्या संघासाठी. आताच्या देखील 2 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केले अजूनपर्यंत नवीनने सुद्धा. पुढचा चेंडू परत एकदा सिंगल. नो अंपायरची अंपायरकडे अपील घेतलेली आहे. फाया नो चेंडू असेल का. चला रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. थर्ड अंपायरकडे निर्णय असेल. थर्ड अंपायर आपल्याला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला थर्ड अंपायरचा सुद्धा निर्णय पाहायला भेटेल. थोड्याच वेळामध्ये आपल्याला हाच निर्णय सुद्धा पाहायला भेटेल. पावल्या संघाची धावसंख्या 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आताच अंपायरने डिक्लेअर केले 9 धावा असेल. 9+1 टोटल 2 धावा भेटली. इथं या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या झाली 14 धावा. आता 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. संघाची धावसंख्या जाऊन बसली ती 14 या आकड्यावरती. आता पाहायला गेलो ते बॉल टू बॉल मॅच असेल. 9 चेंडू मध्ये फक्त 90 धावांची आवश्यकता असेल. त्याला सामन्याला सुरुवात करायचं आहे. तर या षटकामध्ये 2 चेंडू झालेले आहेत. या षटकामध्ये 4 चेंडू बाकी असेल. 9 चेंडूमध्ये 10 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. आता नो डिक्लेअर करण्यात आला होता त्याच्यामुळे हा चेंडू परत फेकावा लागेल. गोलंदाजाला सुद्धा आता 14 चेंडू धावफलकावरती धावा होता 14 धावा. आता 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल.
चला परत एकदा सामन्याकडे सामना सुरू होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल. गोल्डन ट्रॅक होते आपल्याला नवी सज्ज होताना पाहायला भेटेल. राईट हँड राऊंड विकेटचा मारा करतो. 7 साठी 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सलाम यांच्या जोडीमध्ये ओपनर फलंदाज आपल्याला फौजा नजुकी नॉन स्ट्रायकिंग पाहायला भेटेल. इथे थोडंसं मिसफील्ड होते ते एक धावा निश्चितपणे पूर्ण होईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू बॉलरला सन्मान दिलेला आहे. निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल. दुसऱ्या धावाला नकार दिलेला आहे. इथे एक धावाला समाधान घेतात. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. आता 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. परत एकदा बाईच्या रूपामध्ये परत एक धावा भेटेल. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. आता 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. संघाची धावसंख्या 17 आकडे जाऊन पोहोचलेली आहे. या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन पर्यंत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट हँड राऊंड विकेटचा मारा करेल. 7 साठी इथं निर्धाव चेंडूची सांगता असेल पण पावर रनआउट होण्याची संधी होती पण नॉट आउट भेटेल. इथं रनआउट ची संधी तर होती पण चांगलं गुड रनिंग बिटवीन आपल्याला गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटते. आता 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. चला थर्ड अंपायरकडे अपील करण्यात आलेली आहे. आज काय असेल तर डिसिजन पेंडिंग असेल. थोड्याच वेळामध्ये हा डिसिजन सुद्धा आपल्याला सांगण्यात येईल. थर्ड अंपायरकडे डिसिजन असेल. चला आता 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकडे होती. आता 6 चेंडू 5 धावा पाहूया कारण की 23 धावांचा पाठलाग करताना आपल्याला अफजल अव्वलला संघ पाहायला भेटू. त्यांनी जे 3 षटकामध्ये 18 धावा केले. आता 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. गोल्डन ट्रॅक होती पाहूया आपल्याला कोणता गोलंदाज त्याला लास्ट षटक फेकण्यासाठी लास्ट षटक हादरताना आपल्याला कोण पाहायला भेटतोय. तर थोडं फास्ट घ्यायचं आहे. टीम मिटिंग करायची नाही आहे. आपल्याला विनंती असेल गोलंदाजी 3 षटकाची समाप्ती झालेली. 3 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचतील. लास्ट षटकाचा खेळ बाकी असेल. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. चला परत सामन्यासाठी बोलूया. रिशाईबाज वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटक फेकण्याची रिशाईबाज सजवतोय. फुल टॉस 9 चेंडू पहिलाच 9 चेंडू 9+1 इथं 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. त्या अफजल अव्वल संघाला परत हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. वेगळे बाजूकी आपल्याला ओपनर फलंदाज फौजाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. पाहूया परत फौजा स्ट्राईक केली होती पाहायला भेटेल. पुढचा चेंडू हलक्याने खेळण्याची बॅटीची काढा लागते. थोडीशी एस्ट्री थोडीशी चुकी पाहायला भेटते. इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 आकड्यावर. आता फक्त एकच धावाची आवश्यकता असेल. ते अफजल अव्वल संघाला पुढचा चेंडू हलक्यातून गेलेला. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धावांसाठी विजयी संघ या सामन्यामध्ये ठरतोय. अफजल अव्वल संघ विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. तरी पुढच्या सामन्यांसाठी त्यांचा सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील. त्याच्यात पराभूत होणाऱ्या सामन्यामध्ये संघ असेल त्यांचं सुद्धा मनापासून ते आले त्या मनापासून आमच्या कमिटीच्या वतीने सुद्धा आभार मानू. आणि चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवलेलं आहे. त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांचा सुद्धा आभार असेल. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ अफजल अव्वल हा संघ ठरतोय.